इंदिराजी गांधी, पंतप्रधान इंदिराजी गांधी समजत नाहीये की पुढची कहाणी कुठून आणि कशी सुरू करावी. तेव्हापासून जेव्हा भारताने पाकिस्तानला हरवून बांगलादेश स्वतंत्र केला होता आणि इंदिराजींनी सगळ्या देशवासियांची मन जिंकलेली होती, त्या 1971 सालापासून सुरू करू का? जेव्हा इंदिरा गांधींसमोर ना कुठला विरोध होता ना विरोधक होते, कारण सगळेच्या सगळे विरोधक तुरुंगामध्ये बंद झालेले होते. भारताची संपूर्ण लोकशाहीच तुरुंगात गाडली गेलेली होती. त्या 1975 सालापासून सुरू करू. कुठून सुरू करू? ही भारताच्या लोकशाहीची, भारताच्या वर्तमानाची कहाणी आहे. भारताच्या लोकशाही मधलं कलयुग. असं कसं काय झालं असेल? का झालं? सुरुवात करूया 1975 पासून. 26 जून पहाटेचे 3 वाजलेले होते. सिद्धार्थ, स्पीच ऐसी होनी चाहिए जो लोगों को समझने में बिल्कुल दिक्कत ना हो कि इमरजेंसी क्या है. ये सुनो जरा. भाइयों और बहनों, राष्ट्रपति ने आपातकाल की घोषणा की है. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है. हिंदू हम इसे ऐसा करते हैं. पहाटे 3 पर्यंत पंतप्रधान इंदिरा गांधी, बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे आणि काँग्रेस अध्यक्ष देबकांत बरुआ जनतेला आणीबाणी म्हणजे काय आणि त्याचा अर्थ कसा समजवायचा याची चर्चा करत होते. कारण फक्त 3 तास आधी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. ॲड्रेस टू नेशन किंवा देशवासियांसाठी संदेश तयार केल्यानंतर इंदिरा गांधींची बैठक संपली. पंतप्रधानांच्या घराजवळच्या गल्लीत सिद्धार्थ शंकर रे यांना गृहराज्यमंत्री ओम मेहता भेटले. रे साहब, आपको पता चला? सभी अखबारों की बिजली काट दी गई है. अभी अखबार छप ही नहीं सकता. नहीं नहीं, ये बात बिल्कुल गलत है. ये अफवाह है, क्योंकि हमारी प्राइम मिनिस्टर ऐसा कुछ भी नहीं चाहती. नहीं साहब, मैं जो कह रहा हूं बिल्कुल सही है. कल अखबार क्या, कल हाईकोर्ट के दरवाजे भी नहीं खुलेंगे. मैं चलता हूं. काही मिनिटांपूर्वी सिद्धार्थ शंकर रे पंतप्रधानांसोबत होते. आणीबाणी कशी आणि का लागू केली आहे याबद्दल पंतप्रधानांना सल्ला देत होते. गृहराज्यमंत्री ओम मेहतांच्या बोलण्याने बेचैन रे परत पंतप्रधान इंदिरांना भेटण्यास गेले. सिद्धार्थ शंकर रे इंदिरा गांधींची वाट पाहत होते. 20 मिनिटं होऊन गेली तरीही इंदिरा गांधी बाहेर आल्या नाही आणि त्यांचे 28 वर्षीय चिरंजीव संजय गांधी बाहेर आले आणि संजय गांधींनी विचारलं सिद्धार्थ शंकर रेना की काय काम आहे. आता सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधींच्या खूपच जवळचे होते आणि संजय गांधींच्या वागणुकीबद्दल ते स्वतः नाखुश होते. सिद्धार्थ शंकर रे संजय गांधींना म्हणाले की हे जे काही मी सगळं ऐकतो आहे ते खरं आहे. संजय गांधींनी त्यांच्याकडे अतिशय करड्या नजरेने पाहिलं आणि म्हटलं, आप लोग नहीं जानते सरकार चलाना. क्या बात है सिद्धार्थ? अभी अभी मैंने सुना है कि प्रेस की बिजली काट दी गई है, जिससे कि अखबार ना निकल सके. हाई कोर्ट को बंद किया जा रहा है, ताले लगाए जा रहे हैं. नहीं, ऐसा तो नहीं है. अगर ऐसा नहीं है तो ठीक है,
अगर ऐसा है तो ये बहुत गलत हो रहा है। अच्छा, तुम बैठो, मैं देखती हूँ। सिद्धार्थ शंकर रे इंदिरांचे मित्र होते. इंदिरा गांधींचं चरित्र लिहिणाऱ्या पुपुल जयकर यांना रे यांनी सांगितलं की थोड्या वेळात जेव्हा इंदिरा परत आल्या तेव्हा त्यांचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्या रडल्यासारख्या दिसत होत्या. सिद्धार्थ, अखबारों की बिजली नहीं काटी जाएगी और सभी हाईकोर्ट भी खुलेंगे. दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झालं. मात्र एखाद दुसरंच वर्तमानपत्र छापलं गेलं होतं. याचाच अर्थ असा होता की पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ऐवजी कोणी वेगळीच व्यक्ती निर्णय घेत होती. 26 जून 1975 सकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली गेली. बैठकीला आलेल्या मंत्र्यांना कल्पना देखील नव्हती की 6 तासात देश किती बदलला गेलाय ते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले जवळजवळ 15 मंत्री बैठकीला उपस्थित होते. पण त्यांना कोणालाही ही बैठक कशासाठी बोलावली आहे याची कल्पना नव्हती. थोड्याच वेळात इंदिरा गांधी गृहराज्यमंत्री ओम मेहतांसोबत दाखल झाले. इमरजेंसी लगा दी गई है. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई और भी कई लीडर्स को गिरफ्तार कर लिया गया है. या छोट्याशा वक्तव्यानंतर बैठकीच्या खोलीत शांतता पसरली. कोणी काहीच बोललं नाही. थोड्या वेळाने संरक्षण मंत्री स्वर्ण सिंहानी एक प्रश्न विचारला. मैडम प्राइम मिनिस्टर, इस इमरजेंसी की क्या जरूरत है जी? 71 से एक्सटर्नल इमरजेंसी तो लगी हुई है. एक्सटर्नल इमरजेंसी से देश के अंदरूनी हालात पर काबू नहीं पाया जा सकता है. कॅबिनेट मीटिंगमध्ये जवळपास 15 मंत्री होते. मात्र कुणीही भारताच्या लोकशाहीवरती अशा प्रकारे घातल्या गेलेल्या बंधनांविरुद्ध आवाज उठवला नाही. भारताची लोकशाही बर्बाद होत असताना, डेमोक्रेसी बर्बाद होत असताना एकही आवाज उमटला नाही. कुणी हू की चू केलं नाही. 15 मिनिटात आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित कायदे, आपत्कालीन परिस्थितीत संबंधित कायद्यांना कॅबिनेटने स्वीकारलं. फक्त 15 मिनिटात. वरिष्ठ पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी मंत्रिमंडळातल्या अनेक उपस्थित मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली होती. उस कैबिनेट मीटिंग में जिस तरह दहशत होती है ना, उस तरह वो मिनिस्टर बैठे थे, कोई नहीं बोला. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल तत्कालीन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुसऱ्या एका खोलीत बसलेल्या संजय गांधींना ते भेटले. गुजराल यांच्या बरोबर शिक्षण मंत्री नुरुल हसन हे देखील उपस्थित होते. नुरुल जी, यूनिवर्सिटी में आरएसएस से जुड़े जितने भी लेक्चरर्स और प्रोफेसर्स हैं उनकी लिस्ट चाहिए मुझे. एंड मिस्टर गुजराल जी, दूरदर्शन और रेडियो पे जो भी न्यूज जाएगी उसे पहले मैं देखूंगा. ऐसे कैसे हो सकता है? जब तक ये न्यूज रिपोर्ट रेडियो और दूरदर्शन दिखा न दे, उसे कोई नहीं देख सकता. वो सीक्रेट डॉक्यूमेंट होता है, उसे मैं भी नहीं देख सकता. बोलणी चाललीच होती. तितक्यात इंदिरा गांधी तिथं आल्या. त्यांना गुजराल यांचं म्हणणं पटलं, पण एक मुद्दा मांडला ज्यावरून सरकार कोण चालवतंय हे स्पष्ट झालं. आप ऐसा कीजिए, एक ऑफिसर रख लीजिए जो ब्रॉडकास्ट से पहले न्यूज रिपोर्ट्स को प्रधानमंत्री निवास पर लेकर आए. You see, one thing became very clear as soon as we came out of the cabinet meeting. The transfer of power had taken place. And he wanted me, as the cabinet meeting ended, he said, I want to see the news bulletins. So I told him that cannot be done. News bulletins are shown or made public only after broadcast. Prior to that, even I'd never see them. इंदर कुमार घरी पोहोचताच त्यांना परत पंतप्रधान निवासस्थानी बोलवण्यात आलं. गुजराल पोहोचेपर्यंत पंतप्रधान त्यांच्या कार्यालयात निघून गेल्या होत्या. गुजराल यांची संजय गांधींशी भेट झाली.
प्राइम मिनिस्टर्स एड्रेस टू द नेशन सभी रेडियो स्टेशन पे क्यों नहीं चला गया? जवाब चाहिए मुझे। देखिए, मैं आपके प्रति जवाबदेह नहीं हूं। अगर आप मुझसे बात करना चाहते तो आपने तमीज से बात करनी चाहिए। आपकी उम्र मेरे बेटे से भी कम है। संजय गांधींच्या मनाप्रमाणे वागल्यावरच मंत्रिपद टिकू शकेल हे गुजराल्यांना समजलं होतं. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, पण राजीनामा देण्याआधीच त्यांचं मंत्रालय बदललं गेलं होतं. गुजराल तर केवळ एक मंत्री होते, पण बाकीच्या देशाचं काय? ज्या भाषणावरून संजय गांधी आणि इंदर कुमार गुजराल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते ते ऐकण्यासाठी जनतेने 26 जून 1975ला सकाळी 8 वाजता रेडिओ लावला तेव्हा ऐकलं. इंदिरा गांधी हेच भाषण देत होत्या, सुरुवातीला हिंदीतून आणि नंतर इंग्रजीतून. भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है. The President has proclaimed emergency. This is nothing to panic about. 26 जून 1975च्या सकाळी रेडिओवरून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला उद्देशून संदेश दिला तेव्हा जनतेला समजलं की देशात आणीबाणी लागू करण्यात आली. गेल्या 8 तासात हिंदुस्थानात अनेक गोष्टी कायमच्या बदलल्या गेल्या होत्या. घटनेतल्या 352 कलमाच्या आधारे इमर्जन्सी लावली होती. याचाच अर्थ असा होता की पंतप्रधान इंदिरा गांधी बिनविरोध हवा तितका वेळ सत्तेत राहू शकत होत्या. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींची गरजच नव्हती. वृत्तपत्र आणि मीडिया स्वतंत्र नव्हती. वृत्तपत्रात फक्त सरकारने तपासून दिलेल्या बातम्या छापल्या जाणार होत्या. संसदेतल्या आपल्या बहुमताच्या आधारे सरकार कुठलाही कायदा पास करू शकत होती. आणीबाणी अनुभवलेलं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध वकील शांती भूषण यांच्या मतानुसार सामान्य जनतेला कायद्याचा आधार राहिला नव्हता. जब इमरजेंसी लगी हुई हो तो आर्टिकल 19 के जो अधिकार हैं नागरिकों के और 21 जो जीने का और फ्रीडम का अधिकार देता है, ये दोनों इमरजेंसी में खत्म हो जाते हैं. यहाँ तक कि सुप्रीम कोर्ट के सामने ये भी कहा गया सरकार की तरफ से, अगर किसी निर्दोष को गोली भी मार दे सरकार बिना किसी कारण के तो भी उसका कोई अधिकार नहीं छीन सकता, क्योंकि जीने का अधिकार तो धारा 21 देती है. और वो ही जब छिन गया इमरजेंसी में तो कोई ये नहीं कह सकता कि मुझको क्यों गोली मारी, मुझे मेरी जान क्यों ली या मुझको जेल में क्यों बंद किया. इस शांति को हमें बनाए रखना है और हमको ये समझना है कि लोकतंत्र में भी हद होते हैं जिनको पार नहीं कर सकते. मैं आपको विश्वास दिलाना चाहती हूँ कि जो नेतागण गिरफ्तार हुए हैं उनको सुविधाएं दी जा रही हैं और आराम से रखने की पूरी कोशिश है. इंदिरा गांधींनी त्या सगळ्या गोष्टी आपल्या भाषणातून जनतेसमोर मांडल्या, ज्याची तयारी त्यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत जागून केली होती. जनतेला स्पष्ट शब्दात त्यांना आणीबाणी आणि त्याची कारणं समजवायची होती. त्यांनी सांगितलं की सेनेला सरकारच्या विरोधात चिथावलं जात होतं आणि म्हणून आणीबाणी गरजेची होती. एक जना इस हद तक गया कि अगर फौजी किसी हुक्म को गलत समझे तो उसको न माने. यह कार्यक्रम इस महीने के 29 तारीख से शुरू होने वाला था. हमें जरा भी संदेह नहीं कि ऐसा कार्यक्रम शांति और आर्थिक स्थिति को घोर खतरा पैदा करता. एक जना इस हद तक गया. जना म्हणजे माहितीये कोण? जना म्हणजे जयप्रकाश नारायण. तेच जयप्रकाश नारायण ज्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भारताचा उपपंतप्रधान बनवू इच्छित होते. तेच जयप्रकाश नारायण जे इंदिरा गांधींना प्रेमाने माझी लाडकी इंदू असं म्हणत सल्ला देत होते. तेच जयप्रकाश नारायण जे त्यावेळेला देशातले सगळ्यात श्रेष्ठ, ज्येष्ठ, माननीय, वंदनीय मोठे नेते होते. तेच जयप्रकाश नारायण ज्यांनी कधीही पदासाठी राजकारण केलं नाही. मग तेच जयप्रकाश नारायण आता भारताचं राजकारण आणि भारताची लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते.
आणीबाणी हा भारताच्या लोकशाहीवर लागलेला सगळ्यात मोठा काळा डाग आहे. पण मग या आणीबाणीला जबाबदार कोण होतो? जयप्रकाश नारायण, स्वतः इंदिरा गांधी, की त्यांचे पुत्र संजय गांधी? आणीबाणी लागू करण्यामागे नक्की कोणाचा हात होता? इंदिरा गांधी, संजय गांधी की जयप्रकाश नारायण? साल 1971 या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकेल. याच साली झालेल्या निवडणुकीत इंदिरांनी गरीबी हटाओचा नारा दिला होता. वो कहते हैं इंदिरा हटाओ, हम कहते हैं गरीबी हटाओ. गरीबी हटाओ या नाऱ्याने इंदिरांनी विरोधी पक्षांना धुळीस मिळवलं होतं. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तान सोबतच्या लढाईत भारत जिंकला होता. यामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता वाढली होती. लगेच पुढल्या वर्षी म्हणजे 1972 साली मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक इथे विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. इंदिरा गांधींनी बिहार, पंजाब आणि हरियाणाच्या विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त केल्या होत्या आणि या राज्यात देखील निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. इंदिरा काँग्रेस ही निवडणूक जिंकली होती. 1972 साली तामिळनाडू सोडून भारतातल्या इतर राज्यांवर इंदिरा काँग्रेसचंच राज्य होतं. लोकप्रियतेच्या शिखरावर इंदिरा गांधी स्वार होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या लोकप्रिय निर्णयांना स्थगिती दिली. इंदिरा गांधींनी 14 प्रायव्हेट बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्याचा आणि राजा महाराजांना मिळणारी सरकारी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने इंदिराजींचे दोन्ही निर्णय चुकीचे असल्याचं म्हटलं. इंदिरा गांधी के उठाए गए कदमों का सुप्रीम कोर्ट अपने फैसलों में पलट देता था. तो सरकार या संसद और न्यायपालिका की टकराहट भी उस दौर में हो रही थी. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या इंदिराजींनी राज्यघटना आणि उच्च न्यायालयाचे अधिकार कमी करण्याचा विडा उचलला. याचा परिणाम म्हणजे राज्यघटनेची 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती. 5 नोव्हेंबर 1971 24वी घटना दुरुस्ती आणली गेली. यात असा उल्लेख होता की संसद भारतीय संविधानाच्या कोणत्याही घटनेत दुरुस्ती करू शकत होती. मग संविधानाचा मूळ हेतू बदलला गेला तरी चालेल. 3 वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने प्रसिद्ध गोलकनाथ केस संदर्भातल्या आपल्या निर्णयात हे नमूद केलं होतं की संसदेला भारतीय संविधानाच्या महत्वाच्या अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. गोलकनाथ केस में ये कहा गया कि पार्लियामेंट का जो अधिकार है संविधान को संशोधित करने का, वो असीमित अधिकार नहीं है. वो फंडामेंटल राइट्स को आप अमेंड नहीं कर सकती है संसद. उसको बदलने के लिए संविधान का 24वां संशोधन लाया गया था और उसके तहत ये कर दिया गया कि अगर इस तरह का परिवर्तन अगर संविधान में पार्ट 3 में जिसको फंडामेंटल राइट्स को भी अमेंड करते हैं तो शायद उसको अमेंड किया जा सकता है. उसका अधिकार संसद को होगा. ऐसा ही अमेंडमेंट लाया गया था. एप्रिल 1972 साली 25वी घटना दुरुस्ती केली गेली. ह्या दुरुस्तीमुळे सरकार बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि प्रिव्ही पर्स सारख्या मुद्द्यांवर न्यायालयीन लढाई हरलं होतं. तो निर्णय बदलू शकत होता. इंदिरा सरकारच्या ह्या निर्णयांवर उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. हा खटला केशवानंद खटला म्हणून ओळखला जातो आणि ह्या खटल्यामुळे सुरू झालेला प्रवास थेट आणीबाणीपर्यंत पोहोचतो. 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आणि शेवटी ह्या खटल्याची सुनावणी केली आणि 24 एप्रिल 1973 साली हा निर्णय सुनावला गेला की संसदेला भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याचे असीमित अधिकार नाहीत आणि संसद भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याशी कुठलीही छेडछाड करू शकत नाही. परिणामी भारतीय घटना दुरुस्तीचा इंदिरांचा प्रयत्न असफल ठरला. केशवानंद भारती ने ओवर रूल किया कि नहीं, आप फंडामेंटल राइट को भी बदल सकते हैं. सिर्फ ये है कि पहचान संविधान की जैसी है सेकुलर. फॉर इंस्टेंस सेकुलर है कॉन्स्टिट्यूशन. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सब में बराबरी, उनमें भेदभाव नहीं हो सकता. उसमें अगर आप बदलाव लाएं और ये कहें कि नहीं मेजॉरिटी के ही हित में हर काम किया जाएगा, माइनॉरिटी का कोई अधिकार नहीं होंगे हिंदुस्तान में, तो ये संविधान की पहचान को बदल देगा. इस तरह से कुछ मूलभूत ऐसी चीजें हैं
जो एक संविधान को एक पहचान देती है, उस पहचान को आप नहीं खत्म कर सकते। आता यापुढे यानंतर इंदिरा गांधी काय काय करणार होत्या, कारण सरकार तर इंदिरा गांधींचंच होतं, संसदेत त्यांना बहुमत होतं, मेजॉरिटी होती, देशाचे राष्ट्रपती व्ही गिरी सुद्धा त्यांचेच होते, कारण त्यांना त्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यात इंदिरा गांधींची अत्यंत महत्वाची भूमिका होती। मात्र न्याय व्यवस्था इंदिरा गांधींची नव्हती, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रतिबंधाचा इंदिरा गांधींना त्रास व्हायला लागलेला होता। आता इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयालाच आपल्या ताब्यात घेऊ पाहत होत्या। त्यांना सुप्रीम कोर्ट हे सरकारच्या बाजूने हवं होतं, सरकारच्या निर्णयांच्या बाजूने हवं होतं। यालाच त्यांनी एक नाव दिलेलं होतं, कमिटेड ज्युडिशियरी, ज्यात न्यायालयानं कसलीही आडकाठी करता कामा नये। आणि यासाठी इंदिरा गांधींनी एक असं काही पाऊल उचललं की ज्याबद्दल विचार करता आज सुद्धा डोकं सुन्न होतं। मुख्य न्यायाधीश SM सिकरी ह्या प्रसिद्ध केशवानंद भारती खटल्यावर निर्णय दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी निवृत्त झाले। परंपरा आणि ज्येष्ठतेनुसार त्यांच्या नंतर येणारे न्यायाधीश JM शेलत यांना भारताचे मुख्य न्यायाधीश पद बहाल करणं अपेक्षित होतं, पण असं घडलं नाही। AN रे यांना 3 वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून चीफ जस्टिस पद बहाल केलं गेलं। ऐसा चयन करिए कि जो आपके हित में काम करे, आपके अंगूठे के नीचे हो, ये उनको राय दी गई। जब तक आप इस तरह से ऐसे जजेस को बनाने में और चीफ जस्टिस बनाने में जो आपके अंगूठे के नीचे हो और जो आप कहें वो करने के लिए नहीं तैयार हो, तब तक आप पूरा अपना कंट्रोल नहीं कर पाएंगे। ये उनको राय दी गई जो उन्होंने गलत मान ली। जस्टिस AN रे यांनी फक्त केशवानंद भारती खटला नाही तर प्रिव्ही पर्सचा मुद्दा असो किंवा बँकांचा राष्ट्रीयकरणाचा मुद्दा असो, प्रत्येक खटल्यावर आपला निर्णय सरकारच्या बाजूने दिला। जस्टिस AN रे यांना भारताचे मुख्य न्यायाधीश पद बहाल केल्यावर इतर 3 वरिष्ठ न्यायाधीशांनी विरोध म्हणून आपले राजीनामे दिले। सर्वोदय नेता जयप्रकाश नारायण इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे नाराज होते। स्वातंत्र्य सेनानी जयप्रकाश नारायण यांना लोक JP म्हणत असत। 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती। त्यांना खुर्चीच्या राजकारणात कधीच रस नव्हता आणि स्वातंत्र्योत्तर ते समाजकार्यात आणि भूदानसारख्या आंदोलनात सहभागी झाले होते। समाजवादी विचारसरणी असणाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जात असे, पण पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची तब्येत खराब होत होती आणि म्हणून JP 1973 साली बिहारमधल्या आपल्या गावी सीता बदियाराला निघून गेले। भारतीय संविधानात केले जाणारे बदल आणि देशात होणाऱ्या छोट्या मोठ्या आंदोलनांमुळे ते परत सक्रिय झाले। न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात इंदिरा सरकारच्या मनमानीचा विरोध JPंनी केला आणि सरकारच्या धोरणात कुठलाही बदल होत नव्हता हे जाणताच JPंनी सगळ्या खासदारांच्या नावे एक पत्र लिहिलं। सीधी बात यह है कि भारत के चीफ जस्टिस की नियुक्ति अगर पूरी तरह से प्रधानमंत्री के हाथों में होगी, जैसा कि अभी है, तो इसका मतलब ये होगा कि हमारी सर्वोच्च न्यायिक संस्था सरकार के हाथों की कठपुतली होगी। एकीकडे जिथे इंदिरा गांधी न्यायालयीन लढाई लढत होत्या, तिथंच दुसरीकडे देशाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती। 1973 साली महागाई 23% वाढली। 1974 साली जो माल 100 रुपयात मिळत असे त्याची किंमत 130 रुपये झाली होती। आणि अशा परिस्थितीत गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं। गुजरातमध्ये काँग्रेसच्या चिमणभाई पटेल यांचं सरकार होतं। 20 डिसेंबर 1973 साली अहमदाबादच्या KLD इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेस बिल वाढवल्याच्या विरोधात आंदोलन छेडलं। एक साथ 30% का बढ़ावा गया तो काफी छात्रों ने परेशान हो गए। उसी समय पर भी जो अभ्यास किया गया कि कैसे छात्रों की हालत हुई थी जो हॉस्टल में रहने वाले थी, तो उसमें भी दिखाया गया था कि कुछ 20% बच्चों को एक टाइम का खाना छोड़ना पड़ा था। वाद वाढत गेला। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून समर्थन मिळत गेलं। 25 जानेवारीला
राज्यव्यापी बंदची घोषणा झाली. आंदोलकांवर गोळीबार झाला. परिस्थितीला ताब्यात आणण्याकरता सेनेला बोलावण्यात आलं. छात्रों ने शुरू किया लेकिन लोगों ने खुद कर दिया, क्योंकि 25 जनवरी को गुजरात के 53 छोटे मोटे जो टाउन से सिटी थे उसमें सब में कर्फ्यू लगा हुआ था. तो पहली 26 जनवरी ऐसी थी प्रजासत्ताक दिन जो कर्फ्यू में पूरे गुजरात में मनाई गई. सरतेशेवटी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आणि चिमणभाई पटेलांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विधानसभा बरखास्त करण्यात आली. पण हे सगळं घडण्याआधी 100हून अधिक मृत्युमुखी पडले होते. 3000 लोक जखमी झाले होते, तर 8000हून अधिक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. जयप्रकाश नारायण प्रत्यक्षात या आंदोलनात सहभागी नव्हते, पण प्रभावित मात्र नक्की झाले होते. त्यांनी एव्हरी मेन मध्ये याचा उल्लेख केला. मैं इस नतीजे पर पहुंचा हूं कि जनता को अपनी किस्मत का विधाता खुद बनना होगा. लेकिन ये होगा कैसे? लोगों को सक्रिय कैसे किया जाए, ये सबसे बड़ा सवाल था मेरे सामने. फिर मैंने देखा कि गुजरात में आम जनता के सपोर्ट से छात्रों ने बड़ा राजनीतिक बदलाव कर डाला. मैं समझ गया कि आगे का रास्ता यही है. गुजरातमधल्या आंदोलनाची आग अजून थंड व्हायची होती की बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. याला वळण मिळालं ते 18 मार्च 1974 साली. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. पत्रकार सुरेंद्र किशोर त्या दिवशी बिहारच्या विधानसभेच्या जवळच होते. मैं उस समय सात मूर्ति के पास था. 18 मार्च को छात्रों और युवकों ने अपनी जायज मांगों के लिए प्रदर्शन किया था विधानसभा के सामने. सरकार को चाहिए था कि प्रदर्शनकारियों से जाकर उनका ज्ञापन ले, उनसे बातचीत करे, लेकिन सरकार के प्रतिनिधि उनके पास नहीं गए. उल्टे उनको भगाने के लिए लाठीचार्ज किया गया. पटना जलाने का सारे कंस्पिरेसी हमारे ऊपर सारे मुकदमे हुए कोतवाली थाना में, और हम लोग जेल में, हम लोग को जेल में बंद कर दिया गया. बांकीपुर जेल में बच्चों को, नौजवानों को, सारे लोगों को. फिर हम लोगों ने देखा कि भाई हम जेल में बन गए, मार्गदर्शन कौन करेगा, देखेगा कौन चीज, बातों को सुनेगा कोई वजनदार आदमी हो, निष्पक्ष और निर्दलीय विचारधारा होना चाहिए. पार्टियां आएगी तो बातें बिखर जाएगी, इसलिए आरोप प्रत्यारोप की पार्टी वाले कर रहे हैं. तो जयप्रकाश जी से अप्रोच किया गया. उन्होंने कहा कि हिंसा, ईंटा मारना, ढेला मारना, ये आप लोग बंद करो. ह्या घटनेनंतर विद्यार्थी बिहारच्या अब्दुल गफूर सरकारच्या बरखास्तीची मागणी करत होते. विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि सरकारी धोरण यामुळे जयप्रकाश नारायण विचलित झाले होते. छात्रों पर गुंडा तत्वों का मिलकर हिंसा का आरोप लगा, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? देखिए, मैंने पहले भी कहा है कि लूट और आगजनी से क्रांति नहीं आती, बदलाव नहीं आता. छात्रों को लोगों के साथ मिलकर बदलाव के लिए काम करना होगा, ना कि लोगों के खिलाफ जाकर. बिहार छात्र संघर्ष समिति अब्दुल गफूर की सरकार को हटाने की मांग कर रहे हैं. क्या आप इसके पक्ष में हैं? जहां तक मैं जानता हूं, बिहार के मुख्यमंत्री अब्दुल गफूर जी एक ऐसे व्यक्ति हैं जिन्हें कुर्सी का ज्यादा मोह नहीं है. तो मेरी उनसे दोस्ताना सलाह है कि वे राज्य के एवं स्वयं के हित में इस्तीफा दे दें, और इस मामले में उन्हें अपने अंतरात्मा के अलावा किसी और के सलाह की जरूरत नहीं है. 30 मार्च 1974 पर्यंत हे स्पष्ट झालं होतं की जेपी आता बिहारच्या काँग्रेस विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करणार होते. मैंने इस दिन के लिए आजादी की लड़ाई नहीं लड़ी थी. मैं बिहार सरकार के तौर तरीकों की घोर निंदा करता हूं. अब मैं छात्रों और आम जनता के आंदोलन का नेतृत्व करूंगा. जयप्रकाश नारायण यांच्या या भूमिकेने इंदिरा गांधी विरोधकांना एक नवी चेतना मिळाली, ऊर्जा मिळाली, दिशा मिळाली, एक मोठं नेतृत्व मिळालं. याआधी 1942 साली जयप्रकाश नारायण इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो आंदोलनात रस्त्यावर उतरले होते. पण आता इथे ते काँग्रेसच्या विरोधात, काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत होते. इंदिरा गांधी यांनी ही गोष्ट खूपच लावून घेतली
आणि त्यांनी त्याच जयप्रकाश नारायण यांच्यावरती, जे अतिशय प्रेमाने त्यांना माझी लाडकी इंदिरा म्हणत, त्यांच्यावरच टीकास्त्र सोडलं. एक ऐसा जना जो पैसे वालों से मदद लेता है, उनके साथ रहता है, संपर्क में रहता है, वो भ्रष्टाचार और करप्शन के बारे में कैसे बात कर सकता है? जयप्रकाश नारायण यांनी सत्ता बदलासाठी 8 एप्रिल 1974ला पाटण्यात मूक रॅलीचं म्हणजे सायलेंट प्रोटेस्टचं आयोजन करून त्याचं नेतृत्व केलं आणि 5 जून 1974ला पाटण्यातल्या त्या ऐतिहासिक निदर्शनात भाषण केलं आणि इथूनच संपूर्ण क्रांतीचा नारा त्यांनी दिला. जयप्रकाश की बिगुल बजा तो जाग उठी तरुणाई है और तिलक लगाने तुम्हें जवानों क्रांति द्वार पर आई. बोलते थे कि कहना अगर जयप्रकाश का आदेश मानते हो तो जयप्रकाश का आदेश है. उस दिन गाड़ियां नहीं चलेंगी, दुकानें नहीं खुलेंगी, सब कुछ ठप रहेगा. बोलो, मानते हो जयप्रकाश का आदेश? और लाखों हाथ एक साथ जो उठा था, मैंने आप उस दृश्य की कल्पना नहीं कर सकते. जेपींच्या संपूर्ण क्रांतीने काँग्रेस सरकार विरोधी आंदोलनाला अधिक जोर चढला. याच दरम्यान रेल्वे कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशातली रेल्वे सेवा ठप्प करण्याचा अल्टिमेटम दिला. याचं नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांनी केलं होतं. काही वर्षांनी जॉर्ज फर्नांडिस देशाचे संरक्षण मंत्री झाले. जॉर्ज यांच्या घोषणेनुसार 2 मे 1974 रोजी रेल्वे कामगार संपावर जाणार होते. सरकारने कठोर धोरण वापरून हा संप तोडला. 50,000 रेल्वे कामगारांनी अटक करून घेतली. संपावर असलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना रेल्वे क्वार्टरमधून बेघर करण्यात आलं. जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांच्या युनियनला रोखण्यात सरकारने इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे जणू काही यादवी युद्ध आहे असा भास निर्माण केला. दुसरीकडे जेपींच्या लोकसंघर्ष समितीशी फक्त विद्यार्थी संघटना जोडल्या जात नव्हत्या, तर विरोधातले अनेक पक्ष देखील जोडून घेत होते. फक्त सीपीआय हाच एक पक्ष या संघटनेत सामील झाला नव्हता. पण त्याच दरम्यान 1 नोव्हेंबर 1974ला जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांची भेट झाली. ही भेट दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवण्याच्या विचाराने होत होती. इंदिराजींची मैत्रीण पुपुल जयकर यांच्या मतानुसार जेपींना इंदिराला एकांतात भेटायचं होतं. पण जेव्हा ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तिथं जगजीवन राम आणि YB चव्हाण उपस्थित होते. इंदू, अगर तुम चाहती हो कि ये जन आंदोलन खत्म हो तो बिहार की अब्दुल गफूर सरकार को बर्खास्त करो, वहां की विधानसभा को भंग करो और वहां आम चुनावों की घोषणा करो. जेपींनी इंदिरांसमोर अब्दुल गफूर सरकार बरखास्तीची मागणी, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा यासारख्या 9 मागण्या ठेवल्या. जेपींच्या ह्या मागण्या इंदिराजींनी ऐकून नक्की घेतल्या, पण त्यावर काम होण्याची शाश्वती मात्र दिली नाही. सरतेशेवटी जेपी आणि इंदिराजींची भेट अर्धवटच राहिली. बिहार की सरकार को जनता ने चुना है और उसे मैं किस हैसियत से हटा सकती हूँ? इंदिरा आणि जेपींमधला हा कडवटपणा त्या दिवशी जगासमोर आला. इंदिरांनी दिल्लीतल्या रामलीला मैदानात भाषण दिलं होतं. बिहार की सरकार बर्खास्त नहीं होगी. उसकी बर्खास्तगी से पहले मैं इस्तीफा दे दूंगी. अगर मैं और मेरी सरकार इतनी बुरी है तो अगले चुनाव का इंतजार करिए और हरा कर दिखाइए. जेपींना इंदिरा गांधींनी खुलं आव्हान दिलं. जेपी परत बिहारला गेले आणि 4 नोव्हेंबर 1975 साली पटण्यात त्यांनी मंत्र्यांच्या घरांना घेराव आणि ऐतिहासिक मोर्चात भाग घेतला. इसे रोकने के लिए सरकार ने क्या कुछ नहीं किया. बिहार सरकार ने पूरी ताकत लगा दी थी. कई जगहों पर लाठीचार्ज हुआ, आंसू गैस के गोले छोड़े गए. त्या लाठ्यांचे शिकार स्वतः जयप्रकाश नारायण हे झाले. जयप्रकाश नारायण
जे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य युद्धाचे एक नायक होते. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून ज्यांनी ब्रिटिशांच्या लाठ्या खाल्ल्या, त्याच जयप्रकाश नारायणांना स्वतंत्र हिंदुस्थानच्या पोलिसांकडून लाठ्या खाव्या लागल्या. या घटनेनंतर 15 दिवसांनी पाटण्यामध्ये एक सभा झाली. जयप्रकाश नारायण यांच्या शब्दात ऐका ते त्या भाषणात काय म्हणाले आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया काय आणि कशी आली. त्यांच्या शब्दात ऐका. गांधी जी सत्ता की कुर्सी पर नहीं बैठे, गांधी जी न राष्ट्रपति हुए न प्रधानमंत्री हुए, उसी प्रकार से देश की खिदमत और सेवा में लगे रहे, लगे रहना चाहते थे. कांग्रेस को भी लोक सेवकों की जमात बनाना चाहते थे. आज इन लोगों को अधिकार है, शर्म नहीं आती है गांधी का नाम लेने का इन लोगों को. देशाचं राजकारण आता फक्त 2 व्यक्तींवर केंद्रित होणार होतं. एक होत्या इंदिरा गांधी, तर दुसरी व्यक्ती जयप्रकाश नारायण. पण लवकरच परिस्थितीत बदल घडला. या सर्व समीकरणात आता कोर्ट कचेऱ्यांची भूमिका देखील महत्वाची होऊ लागली. खरं तर आणीबाणी लावण्यामागे न्यायालयीन निर्णयाचा मोठा हात आहे असं म्हटलं जातं. 1971 सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधी 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. पण रायबरेलीतून त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे राजनारायण यांनी त्यांच्या विरोधात अलाहाबादच्या उच्च न्यायालयात खटला दाखल केला. राजनारायण यांचे वकील होते शांतिभूषण. इंदिरा गांधी ने अपना चुनाव जीतने के लिए गैर कानूनी तरीकों का इस्तेमाल किया है. जो रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल एक्ट उन चीज़ों को करप्ट प्रैक्टिस करते हैं. जैसे कि यशपाल कपूर जो इनके सचिव थे और इन्होंने कहते हैं बाद में इस्तीफा दिया, तो वो गजेटेड ऑफिसर थे सरकार के और वो काम नहीं कर सकते थे किसी कैंडिडेट के लिए. तो उन्होंने इस्तीफा देने से पहले ही इनके लिए काम करना शुरू कर दिया. खटल्याचा निर्णय देणारे जस्टिस जगमोहन लाल सिन्हा अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय जज म्हणून ओळखले जात होते. प्रश्न हा होता की पंतप्रधानांच्या विरुद्ध निर्णय ते घेऊ शकतील का. देखो, जिस वक्त प्रधानमंत्री इंदिरा गांधी अंदर आए उस वक्त कोई भी सुरक्षाकर्मी, चाहे वो सुरक्षा के लिए तैनात हो, उपस्थित नहीं होना चाहिए. अदालत में जब प्रधानमंत्री प्रवेश करें तो कोई भी व्यक्ति खड़े होकर उनका स्वागत नहीं करेगा. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जस्टिस जगमोहन लाल सिन्हांच्या आदेशावरून पंतप्रधानांना न्यायालयात उपस्थित राहावं लागलं. तो दिवस होता 18 मार्च 1975. पंतप्रधान इंदिरा गांधी आदेशानुसार न्यायालयात उपस्थित राहिल्या. इंदिरा गांधी आणि त्यांच्या समर्थकांना अंदाज आला होता की कदाचित अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात लागू शकत होता. अशा परिस्थितीत एके दिवशी तत्कालीन चीफ जस्टिस डी माथुर जस्टिस सिन्हांच्या घरी पोहोचले. देखिए, मैं आपसे एक बात करने के लिए आया था. आपका नाम सुप्रीम कोर्ट के जज के लिए कंसीडर किया जा रहा है और जैसे ही आप राजनारायण वाले मामले में फैसला सुना देंगे, आपकी सुप्रीम कोर्ट में नियुक्ति की घोषणा कर दी जाएगी. जगमोहन लाल सिन्हा ने बताया था बाद में कि चीफ जस्टिस DS माथुर अपनी पत्नी को लेके इनके घर आए और DS माथुर जो चीफ जस्टिस थे उनके रिश्तेदार थे एक डॉक्टर माथुर जो पर्सनल फिजिशियन थे इंदिरा गांधी के. तो आए और उनसे ये कहा कि भाई ये फैसला तुम बड़ा अच्छा कर रहे हो और इस फैसले के बाद तुमको सुप्रीम कोर्ट ले जाएंगे. यानी ये उनको लालच दिया. 23 मे 1975 साली अतिशय दबावाखाली जस्टिस सिन्हांनी खटल्याची सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली आणि आपला निर्णय राखून ठेवला आणि सरतेशेवटी 12 जून 1975 चा तो दिवस उजाडला. खटल्याच्या निर्णयाचा तो दिवस होता.
I shall read out only my findings on the various issues involved in the case. The petition is allowed. Oh no! मैडम, they have unseated you. 6 साल के लिए आपके चुनाव लड़ने पर प्रतिबंध लगा दिया गया है। उस समय कोई ये चीज उम्मीद नहीं करता था कि किसी हाई कोर्ट का जज प्रधानमंत्री के खिलाफ इस तरह का फैसला देगा। उन्होंने इंदिरा जी का जो रायबरेली से जो उनका चुनाव था उसको उन्होंने अवैध करार दिया था। आज का दिन बड़ा खराब है। टीपी धर का भी देहांत हो गया। मुझे लगता है मैं इस्तीफा दे ही दूं। नहीं, इसके बारे में सोचते हैं। हड़बड़ी में कोई भी फैसला मत कीजिए आप। देखिए, अभी ये खबर आ रही है, शायद जस्टिस सिन्हा ने अपने फैसले पर 20 दिन के लिए स्टे दे दिया है और सुप्रीम कोर्ट में अपील दायर करने के लिए 20 दिन का वक्त काफी होगा। मैं फिर भी कंफर्म कर लेता हूं। इसमें एक काम और भी कर सकते हैं कि अगर आप चाहें तो थोड़े समय के लिए, जब तक ये सुप्रीम कोर्ट में ये अपील का मामला निपट नहीं जाता है, आप कांग्रेस अध्यक्ष की कुर्सी संभाल लीजिए। मैं प्रधानमंत्री की कुर्सी संभाल लूंगा और जैसे ही सुप्रीम कोर्ट में ये मामला सुलझ जाता है, फिर से आप प्रधानमंत्री की कुर्सी संभाल लीजिएगा। ये बातें चल ही रही थी कि संजय गांधी भी अपनी मारुति फैक्ट्री से प्रधानमंत्री आवास पहुंच गए। आइए बात करनी 2 मिनट। मैं भी आती। क्या सुन रहा हूं मैं? आप इस्तीफा देने की बात कर रही हैं? आप हरगिज़ ऐसा नहीं करेंगे। टीके बरुआ जैसे लोगों को जानती नहीं है आप। एक बार प्रधानमंत्री बनेगा, जिंदगी भर कुर्सी छोड़ेगा नहीं। और अंदर से सभी नेताओं का यही हाल। दिखाते होंगे आपके सामने खड़े खड़े लौट के, लेकिन अंदर से सब अपने चांस के बारे में सोच रहे हैं। आपके इस्तीफा देने का सवाल है। इंदिरा गांधींनी संजय गांधींचं ऐकलं आणि पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नाही। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाला तेव्हा सुट्ट्या लागल्या होत्या। वेकेशन जज जस्टिस VR कृष्ण अय्यर यांनी खटल्याची सुनावणी केली। 24 जून म्हणजे आणीबाणीच्या 1 दिवस आधी जस्टिस अय्यर यांनी आपला निर्णय सुनावला। इनको वोट करने का अधिकार नहीं मिला। इनको एमोल्यूमेंट्स भी जो मिलते हैं MP के नहीं मिलेंगे, लेकिन ये प्रधानमंत्री पद पर रह सकते। आणीबाणी लागण्यामागे जस्टिस अय्यर यांचा निर्णय तर नाही ना। 25 जूनला दिल्लीच्या रामलीला मैदानात निदर्शनं होणार होती। सगळे विरोधी पक्ष तिथे जमा झाले होते। या निदर्शनाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण करत होते। जेपींचं भाषण ऐकण्यासाठी रामलीला मैदानात अंदाजे 5 लाख लोक जमा झाले होते। जिकडे पाहावं तिकडे चेहरे आणि गर्दी दिसत होती। इसीलिए मैं एक बार फिर कहूंगा, सिंहासन खाली करो। आणि ह्याच रॅलीत जेपींनी लाखो लोकांसमोर लष्कर आणि पोलिसांना आवाहन केलं होतं की जर सरकारचा निर्णय त्यांना चुकीचा वाटत असेल तर त्यांनी तो मानू नये। हमारे साथ इस आंदोलन के साथ सहयोग करो, अपनी ड्यूटी भी करो। जितना हुक्म होता है तुमको उतना करो, लेकिन जो हुक्म ऐसा हो जो तुम्हारी आत्मा के खिलाफ हो, तुम्हारी जमीर के खिलाफ हो, अनैतिक हो, उस हुक्म को हरगिज मत मानो। ये तो महात्मा गांधी जी का हुक्म था अंग्रेजी राज के जमाने में। उनको आशंका थी कि ये कोई असंवैधानिक काम न करे, और जब वो पुलिस का उसमें उल्लेख करते थे तो उसी को उन्होंने
सरकार ने, शासन ने, प्रधानमंत्री ने कहा कि ये तो बगावत फैला रहा है। जेपींच्या ह्या आवाहनातून सैन्याला उठावासाठी प्रवृत्त केलं गेलं हे सरकारने प्रमाण मानलं। एक जना इस हद तक गया कि अगर फौजी किसी हुक्म को गलत समझे तो उसको न माने। यह कार्यक्रम इस महीने के 29 तारीख से शुरू होने वाला था। हमें जरा भी संदेह नहीं कि ऐसा कार्यक्रम शांति और आर्थिक स्थिति को घोर खतरा पैदा करता। जयप्रकाश नारायण म्हणाले की जर न्यायालयाच्या निर्णयानंतरही इंदिरा गांधी राजीनामा देणार नसतील तर पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल। हजारों की तादाद में सत्याग्रही जाएंगे। उन सत्याग्रहियों में जयप्रकाश नारायण भी होगा। मैं भी सत्याग्रह उस दिन करूंगा और वहां चाहे मेरी गिरफ्तारी हो चाहे जो भी हो, ये जुल्म नहीं होगा। ये संतानों की जमीन छीनी गई इस बेईमानी से वो नहीं होगा। इनको हम वापिस करेंगे। बहुत अन्याय हुआ इनके साथ है, अब न्याय होगा। जमाना पलटा है, ये क्रांति होगी। ये सारा संघर्ष चलेगा। लोकतंत्र खतरे में हो तो फिर व्यवस्था कैसी होगी, ये प्रश्न गौण हो जाता है। जब सारा देश जेल खाना बना दिया गया तो फिर और कोई रास्ता नहीं था कि सबको साथ ले। जेपींच्या ह्या रॅलीत काय आणि कसं घडत होतं याची इत्थंभूत माहिती पंतप्रधानांना दिली जात होती। त्या दिवशी इंदिरा आपल्या कार्यालयात गेल्या नव्हत्या। संध्याकाळचे 7 वाजले होते। इंदिरा गांधींचे मित्र आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थशंकर रे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले। इंदिरा गांधींच्या भरवशाचे आणि मुख्य सचिव R.K. धवन यांच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधींनी जानेवारी महिन्यातच महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता। 25 जूनच्या संध्याकाळी त्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली होती। देश में एक ऐसा वातावरण पैदा किया जा रहा था जिसमें से लगता था कि सरकार जो है किसी प्रकार से भी गिर जाएगी और इसका कंट्रोल देश के ऊपर चला जाए और डेमोक्रेसी को धक्का लगे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुसरे सेंटर ऑफ पॉवर संजय गांधी होते। 25 जूनच्या रात्री त्यांचे सल्लागार होते गृहमंत्री ओम मेहता, दिल्लीचे उपराज्यपाल कृष्णचंद आणि हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल। ही तिन्ही मंडळी विरोधी पक्षाचं तोंड बंद करण्यात माहीर होती आणि राजकारण्यांना अटक करून तुरुंगात डांबण्याचा निर्णय देखील त्यांनीच घेतला होता। संजय गांधी अटक करण्यात येणाऱ्या नेत्यांची सूची तयार करत होते। इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण यांच्या या भाषणाच्या आधीच देशांतर्गत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि समजा निर्णय घेतला होताच तरीही त्यांना त्यासाठी कॅबिनेट आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेची आवश्यकता होती। श्रीमती इंदिरा गांधी को, प्राइम मिनिस्टर को प्रेसिडेंट फखरुद्दीन अली के पास लेके गए। मैं भी उस वक्त उनके साथ था। उन्होंने प्रेसिडेंट को कॉन्स्टिट्यूशनल का प्रावधान जो है वो बताया सारा कि इमरजेंसी किससे और अंडर किस आर्टिकल डिक्लेयर हो सकती है। तो उस वक्त प्रेसिडेंट भी इस बात को मान गए। राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या बरोबरची बैठक फक्त 20 मिनिटं चालली। जयप्रकाश नारायण यांच्या रॅलीनंतर खराब होणाऱ्या परिस्थितीबद्दलची माहिती इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना दिली। यानंतर राष्ट्रपतींनी सिद्धार्थशंकर रे यांच्याबरोबर राज्यघटनेतल्या काही मुद्द्यांवर चर्चा केली। न्यायशास्त्राचा अभ्यास केलेले राष्ट्रपती अहमद हे देखील इंदिरा गांधी आणि रे यांच्या विचारांशी सहमत झाले आणि असा निर्णय झाला की आणीबाणी जाहीर करण्यासंबंधी ड्राफ्ट तयार करण्यात यावा आणि त्याच संबंधित इंदिरांचं राष्ट्रपतींना विनंतीपर पत्र लिखित स्वरूपात पाठवावं। रात्रीचे 11:20 झाली होती। इंदिरा गांधींचे सचिव R.K. धवन परत एकदा राष्ट्रपती भवन मध्ये पोहोचले। त्यांच्या हातात पत्र होतं, राष्ट्रपतींकरता पंतप्रधानांनी लिहिलेलं पत्र। आणि जेव्हा भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी या प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सीवर सही केली, त्याच वेळेला भारताची लोकशाही इंदिरा गांधींच्या मुठीत बंद झाली। आणि मग तेच झालं ज्याची सगळ्यांनाच भीती होती। प्रत्येक ठिकाणी अटक सत्र सुरू झालं। मैं नहीं था उस दिन। मैं
रवाना हो चुका था प्रातःकाल 25 को बेंगलोर के लिए। बेंगलोर में हमारी एक पार्लियामेंट्री कमेटी की मीटिंग थी, जिसके लिए वाजपेयी जी तो पहले ही चले गए थे, 1 दिन या 2 दिन पहले। 25 जून 1975 रात्रीचे 2:30 वाजले होते आणि जेपी आराम करत होते. पण इतक्या रात्री जेपींना झोपेतून उठवण्यात आलं. देशाच्या सगळ्यात मोठ्या गांधीवादी नेत्याला स्वातंत्र्यानंतर परत एकदा अटक करण्याची पूर्ण तयारी झाली होती. ह्याच गांधी शांती प्रतिष्ठानमधून. बाबूजी उठिए, पुलिस वाले हैं. आइए सर, हम आपको लेने आए. विनाश काले विपरीत बुद्धी. चलिए. नेमकं त्याच वेळीस दिल्लीच्या बहादूर शाह जफर मार्गावर वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरात अनेक वृत्तपत्रांची कार्यालयं आणि छापखाने होते. वृत्तपत्र छापली गेली नाहीत. याचं कारण इंदिरा गांधींनी खुद्द देशाच्या जनतेला संदेशात सांगितलं. कई अखबार गलत खबरें जिससे लोग भड़कें या जिससे गलतफहमी फैले, ऐसी खबरें दे रहे थे. हमारा पूरा मकसद इस समय ये है कि स्थिति शांति और स्थिरता की रहे. सेंसरशिप का मतलब यही है. सगळीकडे विना वॉरंट अटक सत्र सुरू होतं. मोरारजी देसाई आणि चरण सिंग यांच्यासारख्या बड्या नेत्यांनाही अटक करण्यात आली होती. जेपींना गांधी पीस फाउंडेशन मधून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणलं गेलं, पण त्यांना अटक केल्याचं सांगण्यासाठी पोलीस अधिकारी हिम्मत जुळवत होते. पुलिस थाने में काफी कंफ्यूजन था इस बात को लेकर के कि आखिर उनके साथ करना क्या है, उनको ले जाना कहाँ है, क्योंकि इस बारे में शायद कोई बहुत पक्की योजना नहीं बनी थी. लेकिन साथ में पुलिस को यह डर था कि उजाला जैसे ही फैलेगा और अगर जयप्रकाश पुलिस थाने में रहे तो फिर उनको यहाँ से बाहर ले जाना बहुत मुश्किल हो जाएगा. इसलिए जल्दी से निर्णय करके उनको गाड़ी में बिठाया और दिल्ली के हरियाणा के बॉर्डर पर सोहना के गेस्ट हाउस में लाकर रखा गया. अखेर जयप्रकाश नारायण यांच्यावरती भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड सेक्शन 107 लावलं गेलं. सेक्शन 107 जयप्रकाश नारायण यांच्यावर. हे 107 सेक्शन रस्त्यांवरच्या मवाल्यांवर लावलं जातं. ते 107 जयप्रकाश नारायण यांच्यावरती. असो, सकाळी 6 वाजता कॅबिनेटची मीटिंग झाली. इमर्जन्सी लगा दी गई है. मंत्रिमंडळाने एका मिनिटाचाही विलंब न लावता भारताचं भविष्य इंदिरा गांधींच्या हाती सोपवलं आणि देशाला ह्याची माहिती नंतर दिली गेली. भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है. The President has proclaimed emergency. This is nothing to panic about. 25 जून नंतर सगळीकडे आलबेल सामान्य परिस्थिती निर्माण झाल्याचं भासत होतं. गाड्या वेळेवर धावत होत्या. सरकारी कार्यालयात अधिकारी वेळेवर येऊ लागले होते. हे सगळं पाहता गांधीवादी विनोबा भावे यांनी याला अनुशासन पर्व म्हटलं. दुसरीकडे निदर्शनं आणि सरकारी धोरणांना विरोध बंद झाला होता. सरकारी धोरणांना विरोध करणारे छोटे मोठे 13,000 पेक्षा अधिक नेते जेलमध्ये डांबले गेले होते. जवळपास 1,10,000 लोकांना अटक करण्यात आली होती. अटकेपूर्वी ना कारण सांगण्यात आलं होतं, ना खटला दाखल केला गेला होता. सरकारचा विरोध करणाऱ्यांना केव्हाही कुठेही अटक केली जात होती आणि अटक केलेल्या लोकांना
कोणतेही कायदेशीर अधिकार नव्हते. ना अपील केली जाऊ शकत होती, ना त्यावर सुनावणी होऊ शकत होती. सत्ता आता पंतप्रधान इंदिरा गांधींचे पुत्र आणि उत्तराधिकारी संजय गांधींच्या हातात गेली होती. नेत्यांच्या अटकेनंतर सगळ्यात आधी त्यांनी प्रेसवर सेन्सरशिप लावली. याचा विरोध करणारे माहिती आणि प्रसारण मंत्री इंदर कुमार गुजराल यांचं मंत्रालय 3 दिवसात बदलण्यात आलं. नवे मंत्री होते VC शुक्ल. आता तेच लिहिलं आणि सांगितलं जाणार होतं ज्याची परवानगी सरकार देणार होतं. संजय गांधींनी पंचसूत्री योजना राबवल्या होत्या. वयस्क शिक्षा, हुंडा प्रथेवर बंदी, वृक्षारोपण, कुटुंब नियोजन आणि जातीप्रथा नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. पण जोर मात्र कुटुंब नियोजनावर अधिक होता. कांग्रेस पार्टी के अंदर और बाहर कुछ लोग अपने आप को लीडर कहते हैं, लेकिन फैमिली प्लानिंग का विरोध कर रहे हैं. किसी भी समुदाय का, किसी भी धर्म का लीडर अगर फैमिली प्लानिंग का विरोध करता है तो वो लीडर नहीं है. संजय गांधींची ही धोरणं देशासाठी हितकारक होती की नाही यावर आजही वाद सुरू आहे. पण आणीबाणीच्या काळात संजय गांधींची ही पंचसूत्री योजनाच जास्त चर्चेत होती. एकीकडे अधिकतर विद्वान ह्याचा विरोध करत होते, तर दुसरीकडे खुशवंत सिंहासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी संजयला पाठिंबाच दिला नाही, तर आणीबाणीलाही पाठिंबा दिला. He was a doer. He may be wrong. He was a doer. He was impatient. And I admire him for the nerve that he got things right. We do need compulsory population control in this country. But how we go about it, I don't know. He had his own ways of doing, but I think the idea was correct. खरं तर आणीबाणी दरम्यान संजय गांधींची भूमिका ही सरकारची प्राथमिकता होती. संजय गांधींच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे विनोद मेहता आपल्या पुस्तकात द संजय स्टोरीमध्ये लिहितात, मुख्यमंत्र्यांमध्ये संजय गांधींच्या नजरेत भरण्यासाठी चढाओढ सुरू होती. मेहता राजस्थानचे मुख्यमंत्री हरदेव जोशी आणि संजय गांधींच्या भेटीचा उल्लेख करतात. जोशी जी, मध्य प्रदेश का रिकॉर्ड देखा आपने? 2 हफ्तों में सिर्फ 6 लाख नसबंदी है. क्या कर रहे हैं आप? संजय गांधींच्या मनात स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चढाओढ सुरू होती, ज्याचा परिणाम सक्ती असा होता. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने नसबंदी केली जाऊ लागली. कुठं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची नसबंदी केली जात होती, तर कुठे 18 वर्षीय तरुणाची नसबंदी केली जात होती. मुझफ्फरनगरात प्रशासनाच्या अशा कारभाराचा तीव्र विरोध झाला, ज्यावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 30 लोक मृत्युमुखी पडले. प्रेसवर लावलेल्या सेन्सरशिपमुळे ह्या घटनेचं रिपोर्टिंग झालं नाही. इतकंच नाही, तर शहरांच्या सुंदरीकरणाच्या नावाखाली अनेक वेगळ्या मोहिमा राबवल्या गेल्या. दिल्लीतल्या तुर्कमान गेटची घटना त्यातलीच एक. तत्कालीन दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीचे व्हाईस चेअरमन जगमोहन यांनी जामा मस्जिदच्या आसपास असलेल्या झोपड्या हटवण्याचं काम सुरू केलं. इथंही विरोध झाला आणि पोलिसांनी गोळीबारही केला. शहा कमिशननुसार गोळीबारात 150 लोक मारले गेले. एकीकडे संजय गांधी आपली पंचसूत्री योजना राबवण्यात गुंतले होते, तर दुसरीकडे संसदेत विरोधी पक्ष नसल्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधी घटनेत दुरुस्त्या करत होत्या, ज्यामुळे घटनेचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला जाणार होता. या अशा वातावरणामध्ये इंदिरा गांधींनी 18 जानेवारी 1977ला अचानक आणीबाणी उठवली. राजकीय कैद्यांना, प्रेसवाल्यांना आणि त्या सर्वांना ज्यांनी इंदिरा गांधींना विरोध केलेला होता आणि त्यांना अटक झालेली होती, अशा सर्वांची सुटका झाली. राजकीय सभांवरचे निर्बंध हटवले गेले आणि अचानकच इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या. पण त्या
19 महिन्यांच्या आणीबाणीच्या काळामध्ये काय काय झालं होतं त्याची उत्तरं कोण देणार? आणि इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या आधी जे काही केलेलं होतं त्याला जनतेने कसं उत्तर दिलं?